मित्रहो नमस्कार. मी सूर्यकांत रुळसे, पाटोदा, जिल्हा बीड, आपल्यासाठी सादर करतोय माझी एक मालिका वात्रटिका. आजच्या मालिकेच्या वात्रटिकेचं नाव आहे अरे हे थांबवारे. सदर मालिका वात्रटिका 13 डिसेंबर 2009 रोजी ऑर्कुट या सोशल मीडियासाठी लिहिली गेलेली आहे. तेव्हा आजची मालिका वात्रटिका आहे अरे हे थांबवारे. दिसली कविता की उगीच अभिप्राय ठोकून दे. दिसली कविता की उगीच अभिप्राय ठोकून दे. छान सुंदर ग्रेट झकास असे काहीतरी फेकून दे. छान सुंदर ग्रेट झकास असे काहीतरी फेकून दे. प्रोत्साहन देणे म्हणजे झाडावर चढवणे नसते. प्रोत्साहन देणे म्हणजे झाडावर चढवणे नसते. आपल्यातला कुणी दिसला की उगीच ढोल बडवणे नसते. आपल्यातला कुणी दिसला की उगीच ढोल बडवणे नसते. हिला कविता कसे म्हणावे हा साधा प्रश्नही पडत नाही. हिला कविता कसे म्हणावे हा साधा प्रश्नही पडत नाही. आणि खोट्या कौतुकाच्या पुढे इथे काही काही घडत नाही. खोट्या कौतुकाच्या पुढे इथे काही काही घडत नाही. हिला कविता कसे म्हणावे असा साधा प्रश्नही पडत नाही. हिला कविता कसे म्हणावे असा साधा प्रश्नही पडत नाही. आणि खोट्या कौतुकाच्या पुढे इथे काही काही घडत नाही. खोट्या कौतुकाच्या पुढे इथे काही काही घडत नाही. शब्दापुढे शब्द मांडले की त्याची कविता होत नाही. शब्दापुढे शब्द मांडले की त्याची कविता होत नाही. आतले बाहेर आल्याशिवाय तिला कविता पण येत नाही. आतले बाहेर ओतल्याशिवाय तिला कविता पण येत नाही. शब्दापुढे शब्द मांडले की तिची कविता होत नाही. शब्दापुढे शब्द मांडले की तिची कविता होत नाही. आतले बाहेर ओतल्याशिवाय तिला कविता पण येत नाही. आतले बाहेर ओतल्याशिवाय तिला कविता पण येत नाही. मला दिसते कविता गटातटात अडकते आहे. मला दिसते कविता गटातटात अडकते आहे. बिचारी दर्जेदार कविताही एखादा वाचक हुडकते आहे. बिचारी दर्जेदार कविताही एखादा वाचक हुडकते आहे. मला दिसते कविता गटातटात अडकते आहे. मला दिसते कविता गटातटात अडकते आहे. एखादी बिचारी दर्जेदार कविता एखादा वाचक हुडकते आहे. एखादी बिचारी दर्जेदार कविता एखादा वाचक हुडकते आहे. जग बदलतंय हे तर खरं. जग बदलतंय हे तर खरं. कवितेला बदल का रुचत नाही? जग बदलतंय हे तर खरं, मग कवितेला बदल का रुचत नाही? चाकोरीबद्ध विषयांशिवाय दुसरं काहीच कसं सुचत नाही. चाकोरीबद्ध विषयांशिवाय दुसरं काहीच कसं सुचत नाही. जग बदलतंय हे तर खरं. जग बदलतंय हे तर खरं, मग कवितेला बदल का रुचत नाही? जग बदलतंय हे तर खरं, मग कवितेला बदल का रुचत नाही? आणि चाकोरीबद्ध विषयांशिवाय दुसरा विषय का सुचत नाही? चाकोरीबद्ध विषयांशिवाय दुसरा विषय का सुचत नाही? पुढं, कुणी रोखीत नाही म्हणून लिहायचं म्हणून लिहू नका. कुणी रोखीत नाही म्हणून लिहायचं म्हणून लिहू नका. आपल्या बरोबर शब्दांचा वाचकांचाही अंत पाहू नका. आपल्या बरोबर शब्दांचा, वाचकांचा आणि कवितेचाही अंत पाहू नका. कुणी रोखीत नाही म्हणून लिहायचं म्हणून लिहू नका. कुणी रोखीत नाही म्हणून लिहायचं म्हणून लिहू नका. आपल्या बरोबर शब्दांचा आणि वाचकांचाही अंत पाहू नका. आपल्या बरोबर शब्द, कविता आणि वाचक यांचा अंत पाहू नका. शब्द, कविता आणि वाचक यांचा अंत पाहू नका. लिहिणाराने लिहित जावे. लिहिणाराने लिहित जावे त्याच्या काळज्या कुणा आहेत. लिहिणाराने लिहित जावे त्याच्या काळज्या कुणा आहेत. या नक्की रविकिरण मंडळाच्या पाऊल खुणा आहेत. या नक्की रविकिरण मंडळाच्या पाऊल खुणा आहेत. मलाच हे समजावे एवढा मी काही शहाणा नाही. मलाच हे समजावे एवढा मी काही शहाणा नाही. दिसतं तेच सांगतोय यात कसलाही बहाणा नाही. दिसतं तेच सांगतोय यात कसलाही बहाणा नाही. मलाच हे समजावे एवढा मी काही शहाणा नाही. मलाच हे समजावे एवढा मी काही शहाणा नाही. दिसतं ते लिहितोय यात कसलाही बहाणा नाही. दिसतं ते लिहितोय यात कसलाही बहाणा नाही. पटलं तर होय म्हणा, नाही तर आहे तसं चालू द्या.
पटलं तर होय म्हणा, नाही तर आहे तसं चालू द्या. शेवटी कविताच सांगते मुक्यालाही बोलू द्या. शेवटी कविताच सांगते मुक्यालाही बोलू द्या. पटलं तर होय म्हणा, नाहीतर आहे तसंच चालू द्या. पटलं तर होय म्हणा, नाहीतर आहे तसंच चालू द्या. शेवटी कविताच सांगते मुक्यालाही बोलू द्या. शेवटी कविताच सांगते मुक्यालाही बोलू द्या. वाचत रहा, ऐकत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला भेट द्या. जे आवडतं ते लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, आपल्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहा आणि चॅनलची लिंक इतरांशी शेअर करा. पुन्हा भेटू नवा दिवस नव्या वात्रटिकांसह. तोपर्यंत नमस्कार.